तपोवनातून निघून आम्ही पोहोचलो स्वामीनारायण मंदिरात। स्वामीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे त्याच्या शिल्पकलेसाठी। इथेही त्याचा प्रत्यय आला। मंदिरातली सुंदर शिल्पकला देखण्याजोगी होती। सुंदर शिल्पकला आणि सुरेख मूर्त्या लक्ष वेधून घेत होत्या। मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो काळाराम मंदिराकडे। पोहोचता पोहोचता अंधार झाला होता। मंदिरात सुंदर असं भजन चालू होते। गर्दी कमी असल्याने इथेही दर्शनासाठी फारसा वेळ लागला नाही। मंदिरात दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ बसून भजनाचा आनंद घेतला। दिवस संपत आलेला आणि आमची ट्रिपही, म्हणून आम्ही शेवटचा हॉल्ट गोदा वॉकला घेतला। इथे थोडा वेळ बसून आम्ही आमच्या ट्रिपला पूर्णविराम दिला। तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।